ते विद्यार्थी मैत्रिणींनो, आज आपण आपला जो तिसरा घटक आहे 1991 नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या म्हणजे मानवतावादी प्रश्न. आता आपण पहिल्या दोन प्रकरणामध्ये 1991 नंतरच्या जागतिक समस्येसंबंधीचा अभ्यास केलेला आहे. 1991 नंतर जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये संपूर्ण जगातील राष्ट्रांच्या व्यापारी, आर्थिक, सामाजिक आणि राजकीय प्रक्रियेमध्ये आमूलाग्र स्वरूपाचे बदल झाले आणि या बदलाचा प्रमुख कारण होतं ते म्हणजे प्रसारमाध्यमामध्ये झालेली क्रांती. इंटरनेट या प्रसारमाध्यमांच्या क्रांतीमुळे जगातील राष्ट्रे एकमेकांच्या जवळ आली आणि त्या राष्ट्रांमध्ये वैचारिक स्वरूपाची देवाणघेवाण सुरू झाली. व्यापारी दृष्टिकोन अधिक विकसित झाले. बौद्धिक संपदेच्या बाबतीत प्रसारमाध्यमांनी जी क्रांती केली त्यामुळं शैक्षणिक प्रसार आणि बौद्धिक कौशल्यांमध्ये विकास झाल्याचा आपल्याला पाहायला मिळतो. याचबरोबर हवाई वाहतुकीमुळे आणि कंटेनर कार्गोच्या क्रांतीमुळे एका राष्ट्रातून दुसऱ्या राष्ट्रामध्ये मालाची आयात निर्यात होऊ लागली आणि त्यामुळं आधुनिक व्यापारी दृष्टिकोन त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. जागतिक बाजारपेठांमध्ये आपला माल पोहोचवण्याची सुविधा उपलब्ध झाल्यामुळे जगातील कोणत्याही राष्ट्रातील व्यक्ती जागतिक बाजारपेठांचा अभ्यास करून त्या ठिकाणी आपल्या माल पोहोचवण्याचा प्रयत्न करते आणि आपल्या मालाला योग्य ती बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जातो. यामुळं व्यापाराकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. हे केवळ जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमुळे शक्य झालं. कारण 1990 पूर्वी राष्ट्रांमध्ये अशा प्रकारचे निर्बंध असल्यामुळे व्यापार आणि आर्थिक गुंतवणुकीसाठी मर्यादा होत्या. परंतु जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमुळे ही निर्बंध कमी झाल्यामुळे कोणतेही राष्ट्र आंतरराष्ट्रीय प्रवाहामध्ये स्वतःच्या उत्पादित मालाला योग्य ती बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करू शकते. आंतरराष्ट्रीय प्रवाहामध्ये त्या ठिकाणी ती राष्ट्र सहभागी होऊ शकते. फक्त यासाठी जागतिक बाजारपेठेमध्ये स्वतःचं प्रभुत्व संपादन करण्यासाठी आपला जो उत्पादित माल आहे त्या उत्पादित मालाला योग्य ते स्वरूपाचा दर्जा आणि क्वालिटी आणि किंमत या सर्व बाबी त्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या मानल्या जातात. मग ज्या राष्ट्रांनी आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून त्यामध्ये बदल करण्याचा प्रयत्न केला आहे, नवीन तंत्रज्ञानाचा स्वीकार केलेला आहे, अशी राष्ट्र या बाजारपेठांमध्ये स्वतःचं प्रभुत्व निर्माण करत असताना आपण पाहतोय.
उदाहरणार्थ चीनसारख्या राष्ट्रांचं जर आपण उदाहरण पाहायचं म्हटलं तर आज चीनी वस्तूंनी जागतिक बाजारपेठ काबीज करण्याचा प्रयत्न केला आहे, किंबहुना प्रत्येक राष्ट्राच्या उत्पादन घटकांमध्ये पुढे आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न हा चीनी वस्तूंनी केलेला आहे. त्याचं कारण त्यांनी त्यामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कमी किमतीमध्ये वस्तू उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केल्यामुळे जागतिक बाजारपेठेमध्ये स्वतःचं प्रभुत्व निर्माण करण्याचा प्रयत्न हे चीनसारख्या राष्ट्रांनी केला असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. आणि म्हणून या राष्ट्राची अर्थव्यवस्था ही अधिक मजबूत बनण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्नशील आहे, किंबहुना आर्थिक महासत्ता म्हणून वाटचाल या राष्ट्राची आपल्याला पाहायला मिळते. कदाचित आर्थिक विकासामुळे, औद्योगिक प्रगतीमुळे आणि वस्तूंच्या किमतीमुळे हे राष्ट्र स्वतःचं आर्थिक प्रभुत्व सिद्ध करण्यासाठी आणि आर्थिक महासत्ता बनण्याच्या दिशेने वाटचाल करताना आपल्याला पाहायला मिळते. हे केवळ जागतिकीकरणाच्या प्रवाहामुळे आणि प्रसारमाध्यमांच्या क्रांतीमुळे शक्य झालेलं आहे. तर अशा प्रकारचा विचार आपण या दुसऱ्या घटकामध्ये पाहिलेला आहे. आता या तिसऱ्या घटकामध्ये आपण मानवतावादी प्रश्न जागतिकीकरणाच्या प्रवाहामुळे 1991 नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या निर्माण झाल्या, त्या कोणत्या स्वरूपाच्या आहेत आणि या समस्यांना सामोरे जाण्यासाठी आपण तशा पद्धतीने प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. कारण समस्यांचं स्वरूप बदलत गेल्यामुळे या समस्या निराकरणासाठी योग्य त्या प्रकारच्या उपाययोजना करण्याची आवश्यकता हे प्रत्येक राष्ट्रांपुढे एक आव्हान निर्माण झालेलं आहे. आणि ते आव्हान योग्य त्या पद्धतीने निराकरण करण्याची भूमिका ही त्या राष्ट्रातील शासन संस्थेला योग्य पद्धतीने हाताळण्याची आवश्यकता असल्याचे आपल्याला पाहायला मिळते. त्यामध्ये नव्या संकल्पना असलेल्या आहेत, जसे सहभागी राज्य, लोकसहभागी राज्य, लोककल्याणकारी राज्य संकल्पना या अधिक विकसित झालेल्या आहेत. लोकसहभागी राज्यामुळे शासन प्रक्रियेमध्ये सकारात्मक बदल आपल्याला पाहायला मिळतात. कारण लोकशाही शासन संस्था ही लोकसहभागावरतीच आणि लोकांच्या जागरूकतेवरतीच त्या ठिकाणी अवलंबून असल्यामुळे ती शासन संस्था माझी आहे आणि मी त्या शासन संस्थेसाठी कटिबद्ध असल्याची भूमिका ही त्या मानवी समूहामध्ये निर्माण होताना आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर मानवी हक्कांबाबतची जागरूकता, हक्क हे व्यक्ती विकासाची साधनं असल्यामुळं ज्या राष्ट्रामध्ये व्यक्तीला अधिकाधिक स्वातंत्र्य आणि हक्क प्राप्त करून दिले जातात, त्या राष्ट्राच्या मानवी विकासाला किंवा मानवाच्या सर्वांगीण विकासाला एक प्रकारची गती प्राप्त होते. कारण व्यक्ती विकास म्हणजे समाज विकास
समाज विकास म्हणजेच राज्य विकास आणि राज्याचा विकास म्हणजेच राष्ट्राचा विकास हा आपोआप साधला जाऊ शकतो. परंतु त्यासाठी व्यक्तिविकास साधण्याची आवश्यकता असते आणि व्यक्तिविकास साधण्यासाठी त्या व्यक्तीला योग्य त्या प्रकारचे हक्क आणि स्वातंत्र्य हे बहाल करून देण्याची आवश्यकता असते. व्यक्ती स्वातंत्र्य आणि हक्क ही लोकशाही शासन संस्थेचे महत्त्वाचे घटक मानले जातात. किंबहुना लोकशाही शासन संस्था ही व्यक्ती स्वातंत्र्यावरतीच खऱ्या अर्थाने कार्य करताना आपल्याला पाहायला मिळते आणि म्हणून व्यक्ती स्वातंत्र्य आणि मूलभूत हक्क हे लोकशाही शासन संस्थेचा आत्मा मानला जात असल्यामुळे त्या शासन संस्था या अधिक लोकप्रिय बनल्याचे आपल्याला पाहायला मिळतात. म्हणून लोकशाहीचं जागतिकीकरण झाले असल्याचं आपण पाहतोय. ते म्हणजे लोककल्याणकारी राज्य संकल्पना आणि लोकसहभागी राज्य या ज्या महत्त्वाच्या संकल्पना आहेत, या महत्त्वाच्या संकल्पना या आपल्याला आधुनिक लोकशाही शासन व्यवस्थेमध्ये पाहायला मिळतात. म्हणून मानवी हक्कांबाबत असणारी जागरूकता, बिगर राजकीय अभिकर्त्यांचे वाढते महत्त्व इत्यादी घटक आज आपल्याला महत्त्वाचे मानले जाताना पाहायला दिसतात. पर्यावरण आणि गरिबी, विकास योजनांचा दृष्टिकोन, लिंगभावविषयक दृष्टिकोन, मानवतावादी प्रश्न महत्त्वाचे झाले आहेत. या पाठामध्ये आपण म्हणजे या तिसऱ्या घटकांमध्ये मानवतावादी प्रश्न आणि ते मानवतावादी प्रश्न कोणत्या स्वरूपाचे आणि ते प्रश्न सोडवण्यासाठी आपण कोणत्या प्रकारच्या उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे, हाच भाग आपण या घटकामध्ये अभ्यासणार आहोत. आता महत्त्वाची जी समस्या आहे ती म्हणजे पर्यावरण. कारण पर्यावरण हा मानवी जीवनासाठी महत्त्वाचा घटक मानला जातो. म्हणून पर्यावरणासंबंधीची जागरूकता, सतर्कता निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून प्रस्थापित शासन संस्थेने प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. आता पर्यावरण म्हणजे काय? तर पर्यावरण म्हणजे आपल्या अवतीभोवती असणारे वातावरण, आपण ज्यामुळे श्वास घेतो ती हवा, पृथ्वीचा बहुतांश भाग व्यापणारे पाणी, प्राणी इत्यादी घटक म्हणजे पर्यावरण होय. हवा, पाणी, प्राणी, वनस्पती या सर्व घटकांचा पर्यावरणीय घटकांमध्ये समावेश होत असल्यामुळे या पर्यावरणासंबंधी माणूस, प्राणी आणि वनस्पती या सजीव घटकांसंबंधी आढळणाऱ्या ज्या बाबी आहेत त्या बाबीसंबंधी आपल्यामध्ये जागरूकता निर्माण करण्याची आवश्यकता आहे. कारण मानवाला जीवन जगण्यासाठी पर्यावरणाची आवश्यकता आहे. त्यामुळं पर्यावरणासंबंधी जाणीव जागरूकता ही तेवढीच महत्त्वाची मानली जाते. कारण नैसर्गिक आपत्ती
आणि या नैसर्गिक आपत्तीमुळं होणारे मानवाचे दुष्परिणाम किंवा मानवी जीवनाला पुढे होणाऱ्या आव्हाने ही वेगळी स्वरूप धारण करताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यामध्ये भूकंप असेल, पर्जन्य असेल, हिमवृष्टी असेल, वारे असेल, अशा सुनामी असेल, या पर्यावरणीय समस्या आहेत. या पर्यावरणीय समस्या मानव त्यापुढे हतबल होतो आणि त्या मानवी जीवनाला एक प्रकारचे आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतात. म्हणून या पर्यावरणीय घटकासंबंधी मानवी समूहामध्ये जागरूकता निर्माण करणं आणि पर्यावरणाचं संवर्धन करणं ही काळाची गरज मानली जाते. जोपर्यंत आपण आपल्या सभोवतालच्या परिसराचा, वातावरणाचा अभ्यास करणार नाही, त्याप्रमाणे त्याचं संवर्धन करण्यासाठी प्रयत्न करणार नाही, तोपर्यंत निसर्ग आपल्यावरती मात करू शकत नाही. म्हणून पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी मानवामध्ये जाणीव जागरूकता ही महत्त्वाची मानली जाते. म्हणून माती, हवा, पाणी, खडक, हवामान इत्यादींचा समावेश हा पर्यावरणामध्ये केला जातो. मानवनिर्मित पर्यावरण हा सुद्धा पर्यावरणाचाच भाग समजला जातो. म्हणजेच असे भूप्रदेश ज्यांचे परिवर्तन माणसाने शहरी भागामध्ये किंवा शेतीसाठी केलं आहे, नैसर्गिक पर्यावरणाचे रूपांतर मानवी पर्यावरणामध्ये केले आहे. म्हणून 1972 स्टॉकहोम येथे संयुक्त राष्ट्राच्या मानवी पर्यावरणविषयक परिषदेमध्ये पहिल्यांदाच आर्थिक विकास आणि पर्यावरणाचा ऱ्हास याच्यातील संबंधांचा विचार आंतरराष्ट्रीय स्तरावरती केला गेला. या परिषदेचा मुख्य हेतू मानवी पर्यावरणाचे संरक्षण आणि त्यात सुधारणा घडवून आणण्यासाठी देशांना प्रोत्साहन देणे आणि मार्गदर्शन करणे असा होता. 1983 संयुक्त राष्ट्राने जागतिक पर्यावरण आणि विकास आयोगाची स्थापना केली. 1983 संयुक्त राष्ट्र या जागतिक संघटनेने जागतिक पर्यावरण आणि विकास आयोगाची स्थापना केली. त्याच आयोगाला ब्रंटलँड कमिशन असं म्हटलं गेलं. या आयोगाने 1987 आपला अहवाल सादर केला आणि या अहवालामध्ये केवळ आर्थिक वाढीचा नाही तर शाश्वत विकासाचा पर्यायी दृष्टिकोन मांडण्याचं महत्त्वपूर्ण कार्य या आयोगाने केलं असल्याचे आपल्याला पाहायला मिळते. संयुक्त राष्ट्राच्या आमसभेने संयुक्त राष्ट्राची पर्यावरण आणि विकास परिषद बोलवली. ही परिषद ब्रंटलँड कमिशनच्या अहवालांचा आढावा घेणारी होती. या परिषदेचा हेतू सामाजिक आर्थिक विकास घडवून आणणारी तसेच पर्यावरणाचा ऱ्हास रोखणारी विकासाची संकल्पना समजून घेण्याचा होता. त्याचबरोबर विकसनशील राष्ट्रे आणि औद्योगिक प्रगत राष्ट्रे यांच्या प्रयत्नातून
पृथ्वीचं सुदृढ भवितव्य साधणे हे देखील या परिषदेचं मुख्य उद्दिष्ट होतं. ही परिषद 1992 साली रिओ येथे झाली आणि या परिषदेने विकसनशील राष्ट्राबरोबर विकसित राष्ट्रांनी पर्यावरणासंबंधी द्यावयाचे योगदान हे महत्त्वपूर्ण असल्याचं प्राधान्यानं सांगण्यात आलं आणि त्यासंबंधी आंतरराष्ट्रीय स्तरावरती तशा परिषदांच्या माध्यमातून लोकचळवळ, लोकजागरूकता आणि लोकसहभाग वाढविण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न व्हावेत हा या परिषदांपाठीमागचा प्रमुख उद्देश होता. म्हणून 1992 रिओ येथे जी आंतरराष्ट्रीय परिषद पार पडली, या परिषदेचा मुख्य उद्देश आपण पाहिलेला आहे. या परिषदेची भूमिका आणि कार्य कशा स्वरूपात पार पाडण्यात आलं ते आपण नंतरच्या उद्याच्या घटकामध्ये अभ्यासणार आहोत. धन्यवाद.